बोला. नाही, बरं आहे मी आता, बरं आहे. हो, उद्यापासून येईन असं म्हणतोय. म्हणतोय म्हणजे वसुधा. ठीक आहे, ठीक आहे, चालेल. रेगे सर. हा, गोळी घ्या आधी. सुना, काल रात्री आदी आणि शुभ्राचं काही भांडण झालं का? तुला काही बोलली ती? झालं असलं तरी मला सांगायची नाही ती. आणि मी सकाळपासून काही तो विषय काढला नाही. म्हटलं आज तिचा व्हिसाचा इंटरव्ह्यू आहे, उगीच तो विषय नको. का बोलली असेल शुभ्रा तसं? तिला मनापासून अमेरिकेला जायचं नाहीये का? माहित नाही, पण मागे सुद्धा एक दोन वेळेला असा अमेरिकेला जायचा विषय निघाला ना, तेव्हा असंच काहीतरी बोलली होती ती. आता बरोबर आहे म्हणा, इथे आता एवढी रुळली आहे ना ती, तिकडे एवढ्या लांब एकटीने जायचं राहायचं म्हणजे हा तर दिवसभर कामातच असणार, म्हणून एखाद दिवस वाटलं असेल तिला. आता आता लग्न झालंय, लग्नानंतरचे सगळे पहिले सण आहेत ते आपल्या माणसांबरोबर साजरे करायचे, आपलं कोड कौतुक करून घ्यायचं का तिकडे परदेशात आपलं एकटीने जाऊन? असं कसं म्हणतेस तू? त्याची नोकरी आहे, त्याचं करिअर आहे. अहो, हे माहितीये सगळं मला. या विषयावर आपण किती वेळा बोलू. निष्कर्ष तोच ना की शेवटी आधी ठरवेल ते खरं. आपल्याला किती वाईट वाटतंय काही महत्वाचं नाहीच आहे. असं नको बोलूस वसुधा. आधीला या सगळ्याची पूर्णपणे जाणीव आहे. नाहीये, कोणालाच नाही. आतापर्यंत फक्त मुलगा जाणार याचं दुःख होतं. आता त्याच्याबरोबर माझी लेकही जाणार. सुधा, शुभ्रा मला अगदी मुलीसारखीच आहे हो. खरंच असं नव्हतं वाटलं की मला तिच्याबद्दल कधी असं वाटेल. काय नाही केलंय हो त्या मुलीने आपल्यासाठी. काही महिने तर झाले या घरात येऊन. या दिवसामध्ये बाकीच्या सुना स्वतःच कोड कौतुक करून घेण्यात रमलेले असतात, पण हिचं तसं नाही. नाही तर मला सांगा, काय गरज होती हो तिला आधीसाठी बाळभाऊजींच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या पुढे हात जोडायचे? शुभ्रा बाळच्या ऑफिसमध्ये गेली होती? हो. तुम्ही काल झोपून होतात ना दिवसभर, म्हणून हा विषय काढला नाही मी तुमच्यापाशी. परवा बाळभाऊजी इथे आले होते, ते आधीशी एक शब्दही न बोलता निघून गेले ना. आधीच्या मनाला खूप लागलं होते. रात्री बोलला असेल शुभ्रापाशी, तर हिने काल प्रियाकडून बाळभाऊजींच्या ऑफिसचा पत्ता घेतला आणि थेट त्यांना ऑफिसमध्ये जाऊन भेटली. बाळभाऊजींना म्हणाली की तुम्ही मला हवी ती शिक्षा द्या, पण आधीशी पहिल्यासारखंच बोला ना म्हणून. शुभ्रा, बाळ बाळ काय म्हणाला? बोलतो म्हणाले आधीशी. बघा, त्यांच्या मनातला सगळा कडवटपणा
शुभ्रामुळे पार विरघळून गेला, हो की नाही? आधीला हे सगळं माहिती आहे. माहित नाही, मी काही सांगितलं नाही, पण आपला ऑल इंडिया रेडिओ आहे ना, प्रियाबाई, ती बोलली असेल कदाचित. आणि हो, काल ना त्यातून त्या कुसुम वंशनी एक थैमान घातलं बाई. कुसुम, तिचं काय आता? अहो, शुभ्रा मला काही न सांगता गेली होती ना, म्हणून काळजी वाटली मला. तर कसं कोण जाणे, नेमकं त्यांच्या समोर बोलून गेले मी, तर काय त्यांनी अगदी आकाश पाताळ एक केलं, रडवलं बिचारीला. एक ठेवून द्यायची कुसुमला, तिचं जरा वाढतच चाललंय हल्ली. हो, मोठे भाऊ असून तुम्हाला जमलं इतक्या वर्षात? नाही, आणि जाऊ द्या हो, तशा मनाने चांगल्या आहेत त्या. कोण कुसुम? हे बरं आहे तुमचं म्हणजे ना, तुझं माझं जमेन आणि तुझ्या वाचून करमेन असं आहे सगळं. असू दे. ए सुधा, शुभ्राची पण कमाल आहे नाही? खरं सांगू, मलाही असं आता वाटायला लागलं की तिने जाऊ नये अमेरिकेला. कळलं ना आता माझ्या मनाला कसं पीळ पडतो ते? पण आता नाहीच आपल्या नशिबात तर काय. बाबा निघतो मी. निघालास? बा, शुभ्रा कुठे आहे? शुभ्रा, आले. अरे मला सांग, तू कॉन्सुलेट मध्ये जाणार कसा? इकडनं बँड्रापर्यंत रिक्षाने जाईन, मग पुढे टॅक्सीने. अच्छा, रिक्षाने. जपून जा, रिक्षा अगं असं काय करते? अरे एक मिनिट, दॅट रिमाइंड्स मी, तुला अमेरिकेचा मित्र येणार होता, त्याचं काय झालं? तो आज नाही, उद्या येणार आहे. म्हणजे आज तो इंडियात आलाय, दिल्लीला थांबला एक दिवस, दिल्लीवरनं उद्या येईल मुंबई. अच्छा, उद्या मुंबईत येणार. शुभ्रा खूप छान दिसतेस, नेहमी सारखीच. अमेरिकन कॉन्सुलेट मधले सगळे गोरे पडणार आहेत टपाटप. ए, गोऱ्यानं पाडू बिडू नको, तुला विजा नाकारतील ते. चला निघा तुम्ही, उशीर होतो. निघा. चला मॅडम. त्यांना सोडून येते. हा. जाताना सिद्धिविनायकाला हात जोडायला विसरू नका. हो मॅडम, कालपासून 17 वेळा ही इन्स्ट्रक्शन देऊन झाली ऑलरेडी. परत एकदा आठवण केली तर काय बिघडतो? अरे पण 17 वेळा? ग्रेट. बाई 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 बाई, काही विचारू नकोस ग, तिची थेर तू अजिबात विचारू नकोस. एक एक अगं घरी न सांगता दुपारभर गायब झाली होती. आणि ही वहिनी सुद्धा अशी नेबळट ना, आल्यानंतर जाब विचारायचा की नाही, हा तर ते काही नाही. मग मीच तिला पहिल्यावरती घेतली, तो मला उलट उत्तर दिली ग मला. कुसुमताई, जाऊ द्या ना, आपल्याला काय करायचंय? अगं असं काय जाऊ दे का, अपमान माझा झालाय अगं. आणि ती ही प्रिया, 1.5 फुटाची प्रिया आपली, तिला कालपर्यंत परकराची नाडी बांधता येत नव्हती, मला बोलली फटाफटा. त्या शुभ्राची बाजू घेऊन बोलली. हे बघ, अख्ख्या घराला वश केलंय तिने, नाहीतर वहिनी सुद्धा बोलण्यात मागे राहणारी आहे काय? मला सांगताय तुम्ही? योग्य वेळी बरोबर टोमणे मारता येतात त्यांना. हो ना, मग? हो ना. पण काल त्या शुभ्रासमोर शेपटी घालून बसली, काही बोलूच ना अगं. आणि मला मात्र वाटेल तशा बोलत होत्या त्या सगळ्या. हा असा अपमान, आणि ते सुद्धा त्या 1.5 दमडीच्या मुलीसाठी. मी आता ठरवलंय, मी अजिबात पाऊल ठेवणार नाहीये त्या दादाच्या घरामध्ये. निदान ती त्या घरात असेपर्यंत तरी नाही. जीव जात असला ना तरी पाणी मागायला जाणार नाहीये मी दादाच्या घरात, सांगून ठेवते. कुसुमताई, तुम्ही कशाला काळजी करताय? आम्ही सगळे आहोत ना तुमच्या बरोबर. विनाशकाली विपरीत बुद्धी म्हणतात ना, ते हे असं.
सुलेखासारखी गुणी मुलगी सोडून काय अवदस आणले ग आधीनं. बघतायत आता फळ. प्लीज हा विषय आता नको. हा, तुला काय कळणार ग माझा तळतळ. अपमान माझा झालाय, तुझा नाही. अहो पण आपली एक सुलेखाच आहे, तिलाच माझ्या यातना कळतात, तिलाच माझं सुख दुःख कळू शकतं, बाकी कोणालाही कळणं शक्य नाहीये. हे बघा कुसुमताई, नाही, मला सहानुभूती अजिबात नकोय तुझी, काही सहानुभूती नकोय मला. अरे हो आले. बाप रे. अरे दादा, तुम्ही एवढं लवकर कसे आलात? काय झालं? विचार तिला. रस्त्यावर येणाऱ्या प्रत्येक गाडीकडे बघून भीती काय वाटते? चक्कर काय? वैताग आहे नुसता. अरे शुभ्रा, शुभ्रा काय झालं रडायला? शुभ्रा बस आधी. शुभ्रा बस खाली. शुभ्रा काय झालं? अगं रडतेस का तू? आई सांग ना काय झालं? आई शुभ्रा, शुभ्रा शांत हो. सगळ्यात आधी थँक्स. हां, तुम्ही अशा भेटायला तयार झालात त्यासाठी. ओ कम ऑन, खरं सांगायचं तर तू उत्सुकता चाळवलीस माझी. हां, सुलेखा राऊत, तिच्याबद्दल इतक्या वर्षांनी कोणी विचारेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं मला. ॲक्च्युली मलाही कधीच असं स्वप्न पडलं नव्हतं की सुलेखाबद्दल मला अशी चौकशी करत फिरावं लागणार आहे. इफ आय मे आस्क, प्रॉब्लेम काय आहे? वेल, हे सगळं मी आत्ता नाही सांगितलं तुम्हाला तर आपल्या बोलण्यावर काही परिणाम होऊ शकतो का? नाही, मी एवढंच सांगू शकतो की मी कोणी तिराहीत नाही आहे. सुलेखा माझी मावशी आहे, माझ्या आईची सख्खी बहीण. ओ, नक्की काय माहिती हवी आहे सुलेखाबद्दल? तुम्ही कॉलेजमध्ये एकत्र होतात, राईट? आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो. एकत्र होतो वगैरे म्हणणं थोडं जास्तच होईल. सुलेखा वॉज जस्ट अन एक्वेंटन्स. फार काही घट्ट मैत्री नव्हती आमची. इनफॅक्ट तिची तशी कुणाशीच नव्हती. हा, पण नोट्स वगैरे एक्सचेंज करायचो आम्ही फ्रिक्वेंटली. नाही, पण सुलेखाबद्दल कधी काही विचित्र किंवा काही ऑड असं कधी काही लक्षात आलं? ऑड नाही. आय मीन सुलेखा अलूफ असायची, हां. कमी बोलायची. कॉलेज फंक्शन्स ना किंवा डेज नाही फारशी कधी दिसायची नाही. या पलीकडे काहीच नाही. नाही, पण प्लीज नीट आठवून बघा ना मॅडम. हो, 5 वर्ष कॉलेजमधली 5 वर्ष एखादी घटना तुम्हाला आठवत असेल ओ किंवा येस, हाऊ कॅन आय फॉरगेट दिस. लास्ट इयरला असताना काय झालं होतं? काही झालं असं नव्हतं, पण कॉलेजमध्ये पोलीस आले होते सुलेखाची चौकशी करत. पोलीस? हो, कारण प्रिन्सिपलनं त्यावेळी मला बोलवलं होतं सुलेखाची मैत्रीण म्हणून. पोलीस का आले होते? एक हिट अँड रन केस होती. एका बाईला एका गाडीने उडवलं होतं. आय थिंक ती बाई नंतर गेली आणि त्या गाडीमध्ये आमच्याच कॉलेजची काही मुलं होती. सुलेखाही त्यात होती. का सुलेखाच ती गाडी चालवत होती, थोडं कन्फ्युजन आहे. कारण मला हे सगळं त्यावेळी काहीच माहीत नव्हतं. त्या इन्स्पेक्टरनं फक्त सुलेखा कुठे आहे वगैरे अशीच चौकशी केली होती. पण ही सगळी चर्चा नंतर कॉलेजमध्ये झाली. मग सुलेखाला काही अरेस्ट वगैरे झाली का? नाही. इनफॅक्ट नंतर त्या प्रकरणाचं काय झालं कुणाला काहीच माहित नाही. त्यानंतर पोलीस कधी कॉलेजमध्ये आलेच नाहीत. सुलेखाही आठवडाभर कॉलेजमध्ये आली नाही. आम्हाला वाटलं काय झालं असेल आणि काय नाही. पण नंतर तीही रेग्युलरली यायला लागली. का आली नव्हतीस असं विचारायची आमची हिंमतही झाली नव्हती. कारण त्याच वेळी तिच्या वडिलांना कॅन्सर डिटेक्ट झालंय हे कळलं होतं. त्यानंतर ते प्रकरण मिटलंच. सुलेखा खरंच त्यात इन्व्हॉल्व होती नव्हती, और वॉज इट जस्ट अ मिसअंडरस्टँडिंग, कुणाला काहीच माहित नाही. साधारण कधी झालं हे सगळं? आम्ही लास्ट इयरला असताना. हो, पण म्हणजे साल कुठलं? साल 99, नाही 2000, फेब्रुवारी 2000 एवढंही सांगते. कारण पोलीस कॉलेजमध्ये आले त्या दिवशी व्हॅलेंटाईन्स डे होता. कुठे झाला हा ऍक्सिडेंट? सिंहगड रोडवर. बारा फेब्रुवारी 2000. सिंहगड रोडवर
एका बाईला उडवलं आणि सुलेखा सुलेखा त्या गाडीत होती. नाव काय होतं त्या बाईचं? नाही मला माहित नाही. बट आर यू ओके? शुड आय गेट यू समथिंग? नाही नाही, इट्स ओके, आय एम फाईन. खोटं आहे, सगळं खोटं आहे. चक्कर वगैरे येणे सगळं खोटं आहे. सणून घुसून नाटक केलंय तुम्ही. आधी काय बोलतोस तू हे? बरोबर बोलतोय बाबा. काहीतरी खुलचट कारणांसाठी आपण अमेरिकेला जायचं नाही असं हिनेच ठरवून टाकलंय. काल तुमच्या समोर बोलली होती की नाही? अरे असंच बोलली असेल ती. तू असा पराचा कावळा आई कशाला आता करतो? उगाच तू तिची बाजू घेऊ नकोस हा प्लीज. काल माझ्या समोरही कबूल केलं तिने. काय तर म्हणे आपण अमेरिकेला जाऊच शकत नाही. दिसलंय म्हणे तिला तिच्या डोळ्यासमोर. मी खोटं बोलत असेल ना विचार तिला तूच. हो का ग शुभ्रा? ते काही असेल आई. अहो मी शपथ घेऊन सांगते, मी मुद्दामून नाही केलं. खरंच मला चक्कर आली होती तिथे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. हो आणि हॉस्पिटलला जायच्या आधी बरी पण झालीस. तरी मी डॉक्टरना चेक करायला लावलं हा बाबा. तर बीपी नॉर्मल, टेम्परेचर नॉर्मल, पल्स रेट नॉर्मल, सगळं नॉर्मल. आधी दादा, आपण वसईला गेलो तो मागे, तेव्हा सुलेखाला सुद्धा असंच झालं होतं. ती तर डॉक्टरकडे सुद्धा गेली नव्हती. चढा पुन्हा. सुलेखाचा काय संबंध आहे इकडे? आणि तेव्हा तू काय म्हणाली होतीस? सुलेखा नाटक करते. आता कशावर ही नाटक करत नाहीये? सुलेखा आणि शुभ्राची कंपॅरिझन होऊ शकत नाहीये, कळलं ना? प्रिया, तू विषयाला भलतं वळण देऊ नकोस. आधी अरे रागावून चिडून काहीही होणार नाहीये. पुढे काय करायचं ह्याचा विचार कर. आता काय बाबा, माझा काका बसला नाहीये ना तिकडे विजा द्यायला. पुन्हा जावं लागणार. मॅडमचा मूड असेल तेव्हा आणि त्यांची तब्येत बरी असेल तेव्हा. आधी तू तिला सारखं टोचून बोलणं बंद कर पाहू. बस झालं आता. आई मला आनंद होत नाहीये तिला असं बोलायला. तुला शेवटचं सांगतोय मी शुभ्रा. काल सुद्धा मी तुला हेच म्हटलं होतं. मला या बाबतीत स्टंट्स नको आहेत. हो पण मी खरंच. बस. तर यावर आणखी चर्चा नको आहे मला शुभ्रा. एकच आणि शेवटचं सांगतो. माझ्या करिअरच्या आड मी कुठलीही गोष्ट येऊ देणार नाही. तुला विजा मिळण्या न मिळण्यावर माझं अमेरिकेला जाणं अवलंबून नाहीये. मी अमेरिकेला जाणारच. तुला विजा मिळाला तर तुझ्या सोबत, नाहीतर तुझ्याशिवाय. शुभ्रा, शुभ्रा शांत हो गो. रडू नको. हे बघ,